हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे मस्त असं चविष्ट मुगापासून धिरडे. हिरवी मुगाचे धिरडे एक नंबर लागतात. कारण खाण्यासाठी पण जितकं टेस्टी आहे तितकं शरीरासाठी सुद्धा हेल्दी आहे. तर सर्वात आधी आपल्याला इथं काय करायचं, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर इथं आपण एक वाटीने अर्धी वाटी मूग घेतलेली आहे, हिरवी मूग पाहू शकता. ती मूग आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ही मूग आपल्याला 5 तासासाठी आपल्याला नक्की हे भिजून ठेवायचं आहे. तर हिरवी मुगामध्ये आपण थोडासा अजून तांदूळ ॲड करणार आहे. ज्या वाटीने आपण हिरवी मूग घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे. एक छोटासा बाउल आहे, त्या बाउलने आपण इथं थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे. ज्या बाउलने आपण शेंगदाणे घेतले होते त्यांनीच जेवढे शेंगदाणे तितकंच पोहेसुद्धा घेतलेले आहे. फक्त चवीसाठी आपल्याला हे सर्व आपल्याला तांदळामध्ये ॲड करायचं आहे. त्याच वाटीने आपण इथं थोडीशी चण्याची डाळसुद्धा घेतलेली आहे. आणि हे साहित्य आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आधी. इथं आपण तांदूळ आणि सर्व मिक्स केलेले साहित्य धुवून त्याच्यामध्ये अर्धा गिलास पाणी टाकलेले आहे, पाहू शकता. आपल्याला हे असेच ह्याच्यावर झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे. इथं आपण मूगसुद्धा धुवून घेतलेले आहे 2 ते 3 पाण्याने, त्याला पण अर्धा गिलास पाणी ॲड केले आहे. आता आपण हे सुद्धा 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. आपण हे तांदूळ भिजू घातले, त्याच्यामध्येच इथं मी 2 ब्लॅक पेपर घेतलेले आहे, काळी मिरी आणि 7 ते 8 मोजून मेथीचे दाणे घेतलेले, ते सुद्धा ह्याच्यामध्येच ॲड करायचं आहे. ह्यांनी आपल्या धिरड्याला मस्त अशी चव येते. मुगाचा धिरडा एक नंबर लागतो खाण्यासाठी आणि टेस्टी पण तितकंच असतो आणि हेल्दी पण तितकंच आहे आपल्या शरीरासाठी. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. 5 तासासाठी आपण आता वरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकून साईडला ठेवून देऊया. तांदळावर पण आपण वरती झाकण ठेवून आता 5 तासासाठी रेस्ट करायला ठेवूया. आपण डाळ आणि तांदूळ भिजायला ठेवलेले 5 तास झालेले आहे, पाहूया. बघू शकता आपली डाळ, मूग, हिरवी मूग छान अशी भिजलेली आहे. आता आपण ही मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊया. तांदूळसुद्धा छान असं भिजलेलं आहे, बघू शकता. हे पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं बारीक असे पेस्ट करून घ्यायचं आहे. तांदूळ आपण साईडला ठेवून देऊया. सर्वात आधी डाळ काढून घेऊया. ते मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. भिजवलेले मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ॲड करायचं आहे. आपण भांड्यात मूग ॲड केलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडासा अर्धा चम्मच जिरा, 3 हिरव्या मिरच्या तुकडे करून धुवून घेतलेले आहे, थोडंसं मीठ, 1 वाटी फ्रेश धनिया घेतलेले आहे धुवून, ते पण त्याच भांड्यात आपल्याला ॲड करायचं आहे. छोटे 2 तुकडे आल्याचे घेतलेले आहे. आला पण वरची स्किन काढून धुवून घेतलेले आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या, ते सुद्धा धुवून घेतलेले आहे. ह्या पेल्याने अर्धा पेला पाणी टाकलेले आहे. आता आपल्याला हा बारीक असं पेस्ट करून घ्यायचा आहे. जास्त पाणी ॲड नाही करायचं आपल्याला, घट्टच पेस्ट ठेवायचं आहे. मिक्सरमधनं फिरून घेऊया. आपण मिक्सरमधनं एकदम बारीक पेस्ट बनवून तयार केले आहे, पाहू शकता हिरवी मूग. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. इथं मी स्टीलचं टोप घेतलेले आहे, त्याच्यात काढून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता असे घट्टच पाहिजे आपल्याला. आपण हे पेस्ट काढून घेतलेले आहे. हे भांडं आपण साईडला ठेवून देऊया. आणि इथं आपण तांदूळ भिजवलेले ते वापरायचं आहे. आपल्याला भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे, ज्याच्यात डाळ आपण हिरवी मूग बारीक केले होते. आपण भांड्यामध्ये तांदूळ वगैरे काढून घेतलेले आहे भिजवलेलं, त्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. ते सुद्धा आपण बारीक करून घेणार आहे. तांदूळ सुद्धा आपण बारीक असे वाटून घेतलेले आहे, पाहू शकता.
तांदळात पाण्याची गरज पडत नाही आहे. जर पडली तर अगदी थोडासा टाकायचं, नाहीतर पाणी ह्याच्यात अजिबात टाकू नका, नाहीतर पातळ होईल. आपण जे आधी हिरवे मूग काढून घेतले होते त्याच्यातच आपल्याला हे तांदळाचं पेस्ट टाकायचं आहे. बघू शकता राहिलेला आहे थोडासा तांदूळ आपण बारीक करून घेतलेला आहे. ह्याच्यात ओतून घेऊया. असं घट्ट पीठ पाहिजे आपल्याला. मी बिना पाणी टाकता तांदूळ बारीक करून घेतलेले आहे. सर्व आपण मिक्स करून घेऊया. बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आपलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी वरती झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण धिरड्या बनवायला घेऊया. बघू शकता आपण मस्त असं पीठ 10 मिनिटं ठेवले होते रेस्ट करायला. याच्यामध्ये अशी बुडबुडी आलेत, पाहू शकता तुम्ही किती छान अशी. आता आपल्या ह्याचे धिरड्या बनवून घ्यायचं आहे. इथं आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे, पॅन तवा. त्याच्यावर आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे. अशा पळीमध्ये घ्यायचं आहे आणि असं टाकायचं आहे आणि असं गोल फिरून घ्यायचं आहे. साईडने थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं आहे. आणि आलटून पलटून दोन्हीकडून भाजून घ्यायचं आहे धिरडे. पाहू शकता किती सुंदर सुरेख असं आपल्या धिरड्याला रंग आलेला आहे. कलर मस्त आलाय हिरवागार. दोन्हीकडून आलटून पलटून भाजून घेऊया. आपला धिरडा दोन्हीकडून मस्त असं आलटून पलटून छान असं फ्राय करून घेतलेले आहे. अशाच प्रकारे आपण सर्व धिरडे बनवून घेऊया. पाहू शकता आपले धिरडे सर्व मस्त असे रेडी झालेले आहे. किती सुंदर असे जाळीदार मऊसूर धिरडे आपले रेडी झालेले आहे. आलटून पलटून दोन्हीकडून छान असं फ्राय करून घेतलेले आहे. आपण आता धिरडे काढून घेऊया. छान असे फ्राय झालेले आहे. बघू शकता सर्व धिरडे आपले रेडी झालेले आहे. एक नंबर सुंदर असे धिरडे तयार झालेले आहे. आपल्याला खाण्यासाठी हे धिरडे रेडी आहे. पाहू शकता किती सुंदर आपले हिरवे मुगाचे धिरडे तयार झालेले आहे. एक नंबर. तुम्ही पण अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याच पद्धतीने बनवा. एक नंबर धिरडे तयार होणार आहे. पाहू शकता किती सुंदर धिरडे आपले तयार झालेले आहे. एकदम मऊसूर आहे. काय केलं तरी अजिबात तुटणार नाही आणि एकदम जाळीदार. मस्त असे धिरडे रेडी झालेले आहे. आणि हे धिरडे खाण्यासाठी दिसायला जितकं सुंदर आहे तितकंच खायला सुद्धा टेस्टी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. लहान मुलांना, घरच्या माणसांना, सर्वांना तुम्ही कधीही नाश्त्यामध्ये सकाळी बनवून देऊ शकता. एक नंबर धिरडे तयार झालेले आहे. धिरडे खाण्यासाठी इथं चटणी, हिरवी चटणी बनवलेली आहे मी. पाहू शकता किती सुंदर चटणी आहे. अशा प्रकारे तुम्ही एन्जॉय करू शकता. मस्त असं हेल्दी घरच्या घरी बनवा, मस्त खावा आणि स्वस्त राहा. एक नंबर धिरडे आपले तयार झालेले आहे. मी तर चालले आता एन्जॉय करायला. तुम्ही पण नक्की या. व्हिडिओ कसा वाटला धिरड्याचा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.